नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले प्रचंड यश हे कार्यकर्त्यांचे बळ व मनोबल वाढवणारे असून यानंतर आगामी काळात राज्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपा नंबर 1 वर राहील असा आत्मविश्वास भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकरराव वाघमारे यांनी व्यक्त केला। बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला 202 एवढ्या प्रचंड जागा घेत यश मिळाले आहे। याबद्दल मोहोळ तालुक्यातील सौंदर्य येथे फटाके वाजवून लाडू भरवत घोषणा देत आनंद साजरा करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचा विजय असो, भारतीय जनता पक्षाचा विजय असो, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र फडणवीस तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र फडणवीस तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रविंद्र चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पक्षाचा विजय हो, भारतीय जनता पक्षाचा विजय हो, भारतीय जनता पक्षाचा विजय हो। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। यावेळी भाजपा नेते भारतभाऊ सुतकर, सरपंचपदी महेश गोडसे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख भानवसे, माजी उपसरपंच तथा माजी तालुका अध्यक्ष संतोष नामदे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम भानवसे, माजी उपसरपंच सचिन भानवसे, कुबेर माने, अविनाश मोकाशी, बाळासाहेब भानवसे, माळी महासंघाचे अध्यक्ष सुभाष भानवसे, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत वाघमारे, मचिंद्र भानवसे, युवा मोर्चाचे सागरदादा वाघमारे, भाजपचे माजी अध्यक्ष मारुती वसेकर, सयाजी राऊत, सागर गोडसे, सुग्रीव भानवसे, डॉक्टर सुनील राऊत, मारुती भानवसे, विठ्ठल वाघमारे, आनंदा भानवसे, अमोल नामदे, मानाजी भानवसे, निवृत्ती राऊत, तानाजी गोडसे, नागनाथ भानवसे, लक्ष्मण राऊत, बाळू भानवसे, परमेश्वर राऊत, बालाजी भानवसे, विनायक राऊत, वसंत डोंगरे, दत्ता मोकाशी, माजी व्हाईस चेअरमन ज्ञानदेव भानवसे, शिवाजी गोडसे, औदुंबर भानवसे, भारत राऊत, राजेंद्र भानवसे, गहिनीनाथ भानवसे, राजेंद्र भानवसे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकरराव वाघमारे यांच्या हस्ते उपस्थितांना लाडू भरवण्यात आला। यावेळी ते बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रचंड मोठं यश भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे। भारतीय जनता पक्ष हा देशातील क्रमांक 1 चा पक्ष म्हणून गेली अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी पुढे येतोय, ते आपण सर्वजण पाहतोय। आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। ग्रामपंचायत पासून नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर आज बिहारचा निकाल आलेला आहे। बिहारमध्ये 243 जागांपैकी जवळपास 202 जागा ह्या एनडीएला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि एकट्या भारतीय जनता पार्टीला 91-92 जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आणि मग हे जे चित्र आज आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय, हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मनोबल वाढवणारं अशा प्रकारचं चित्र आहे आणि म्हणून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अतिशय आनंद होतोय। आगामी काळामध्ये या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष कमळ चिन्हावर या ठिकाणी निवडणुका लढतोय आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये यश मिळेल अशा प्रकारचा आशावाद आम्हा सर्वांना आहे। खरं म्हणजे या तालुक्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीची समीकरणं बदललेली आहेत। देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावरती विश्वास ठेवून या तालुक्यातील माजी आमदार राजन मालक पाटील अनगरकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या असंख्य सहकार्याच्या सोबत प्रवेश केलेला आहे आणि म्हणून या सोलापूर लोकसभा क्षेत्रामध्ये अनेक मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। या तालुक्याचे माजी आमदार यशवंततात्या माने यांचाही प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कमळ चिन्हावर या ठिकाणी अनेक निवडणुकीमध्ये यश मिळेल अशा प्रकारचं चित्र आपण सर्वजण पाहतोय। राजन मालकांच्या प्रवेशामुळे, यशवंततात्यांच्या प्रवेशामुळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या प्रवेशामुळे
भारतीय जनता पार्टी या ठिकाणी भक्कम झालेली आहे आणि हे जे वातावरण भारतीय जनता पार्टीचं आहे ते वातावरण या तालुक्यामध्ये देखील आगामी काळामध्ये यश मिळवून देईल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये. आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुका तर आता नॉमिनेशन सुरू आहे. अनगर नगरपालिका बिनविरोध होण्याच्या मार्गावरती आहे आणि मोहोळ नगरपालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टी अतिशय तगडी फाईट देते आणि मोहोळचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल अशा प्रकारचं चित्र या निवडणुकीच्या नंतर आपल्या सर्वांना दिसेल. आणि म्हणून बिहारच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल हे अतिशय चांगलं उंचावलेलं आहे आणि म्हणून आम्हा सर्वांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज खरं तर दुपारीच आम्ही मोहोळमध्ये जल्लोष केलेला आहे, पण आपल्या गावामध्ये सुद्धा सौंदर्यामध्ये जल्लोष व्हावा म्हणून या ठिकाणी सगळे कार्यकर्ते एकत्रित जमलेले आहेत. सर्वांना या ठिकाणी लाडू भरवून या ठिकाणी आम्ही आनंद साजरा करत आहोत. धन्यवाद.